आज 14 ऑक्टोबर 2020. आजचा दिवस जो आहे तो फार महत्त्वाचा आहे. 20 वर्षापासून हा दिवस पाहण्याकरिता बरेच शिक्षक जे आहे ते या दिवसाची वाट पाहत होते. परंतु हा दिवस आज बरेच काही निर्णय हे झालेले आहे. परंतु त्यामध्ये स्पष्टपणा हा शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतरच येणार आहे. आणि शासन निर्णय जो आहे तो सर्वसाधारणपणे 8 ते 10 दिवसामध्ये जनरली हा निर्गमित होत असतो. परंतु आजचा जो वेतन अनुदानाचा जो निर्णय झालेला आहे, या निर्णयाचा शासन निर्णय केव्हा येणार हा पहिला प्रश्न आहे. तर त्याविषयीची सर्व माहिती आज आलेली आहे. प्राथमिक माहिती. शिक्षकांना काय वाटतंय? शिक्षक आमदारांच्या भूमिका, मंत्री, अर्थमंत्री, शिक्षण मंत्री, मुख्यमंत्री यांचं देखील सर्व शिक्षकांद्वारे अभिनंदन करण्यात आलेलं आहे. आणि त्याविषयी थोडक्यात माहिती आता आपण पुढं बघणार आहोत. तर वेतन अनुदान निर्णय झाला, पण कसा? ते शासन निर्णय आल्यानंतर होणार स्पष्ट. अनुदान कधीपासून? हा देखील फार मोठा प्रश्न आहे. कोणत्या अटी शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहे? हा देखील सर्व शिक्षकांपुढे अजून प्रश्न आहे आणि याचं उत्तर निश्चितच शासन निर्णय निर्गमित झाल्यानंतर मिळेल. प्रचलितकरिता पुन्हा मोठा लढा जो आहे तो शिक्षकांना उभारावा लागू शकतो. या संदर्भातील सर्व ज्या माहिती आलेल्या आहे, या ज्या घडामोडी आज दिवसभरात घडलेल्या आहेत, त्याची माहिती आपण थोडक्यात बघणार आहोत. पहिला मुद्दा जो सर्वात महत्त्वाचा आहे, तर यामध्ये वेतन अनुदान निर्णय झाला, पण कसा? ते शासन निर्णय आल्यानंतरच स्पष्ट होणार. या हा मुद्दा बरेच जे अल्प विचार करणाऱ्या ज्या प्रवृत्ती असतील त्यांच्या दृष्टीने वाटत असेल आज निर्णय झालेला आहे. आज आपण पोस्टर एक मोठं बॅनर तयार करायला पाहिजेल. सर्व शिक्षकांना आपला चेहरा दाखवायला पाहिजेल, की मी किती मोठा गड जिंकून आलेलो आहे आणि माझ्यामुळं तुम्हाला कसं अनुदान मिळालेलं आहे. माझा चेहरा पहा, फेटा बांधलेला चेहरा पहा, गंध लावलेला चेहरा पहा, सुटाबुटातला चेहरा पहा. अशी बॅनरबाजी करणारे काही जे महा अ, कलाकार आहे, तर हे कलाकार निश्चित यांच्यामुळे बऱ्याच वेळेस चुका ज्या आहे त्या झालेल्या आहे. असे कलाकार पुढं येऊन यांच्यामुळे इतर जे शिक्षक संघटना किंवा इतर शिक्षक जे आहे, यांची दिशा जी आहे ती बदलते. याचं एक स्पष्ट उदाहरण द्यायचं ठरलं, तर याआधी जे मुंबई येथे आझाद मैदान या ठिकाणी एक भव्य-दिव्य आंदोलन झालेलं होतं आणि मागच्या सरकारच्या काळामध्ये ज्यावेळेस शिक्षकांवरती लाठी हल्ला झालेला होता आणि त्यानंतर सरकारला झुकतं माप घ्यावं लागलेलं होतं. सर्व स्तरावरून या टीका ज्या आहेत त्या सरकारवरती झालेल्या होत्या. शिक्षकांवरती लाठी हल्ला झालेला होता आणि त्यानंतर सरकारने शासन निर्णय निर्गमित केला होता. 20% अनुदानकरिता शाळा ज्या आहेत त्या शाळा ज्या आहेत त्या घोषित केलेल्या होत्या. त्यांचा शासन निर्णय प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक खूप मोठा शासन निर्णय 2-3 शासन निर्णय हे निर्गमित केलेले होते आणि खूप मोठे हे शासन निर्णय होते. याची प्रचिती सर्व शिक्षकांना असेल आणि यामध्ये काही ज्या अटी शर्ती घातलेल्या होत्या, एक वाक्याच्या अटी होत्या, की ज्या अटी त्यावेळेस शिक्षकांना फक्त आनंदाच्या भरामध्ये बॅनरबाजी, पोस्टरबाजी, स्वतःचं चेहरा दाखवण्याची सर्वांना का मी कसा आहे, फेटा घातल्यानंतर कसा दिसतो, चष्मा घातल्यानंतर कसा दिसतो. तर असे वाकडे-तिकडे जे कलाकार आहे, तर यांच्याकडून पोस्टरबाजी झाली आणि त्यानंतर सर्वसामान्य शिक्षक आहेत ते विखुरले गेलेले होते. आणि त्यावेळेस शिक्षकांना वाटलं, की खरंच आपला शासन निर्णय झालेला आहे. कारण पोस्टरबाजीवरती शिक्षक जे आहे, त्यावेळेस शिक्षकांमध्ये एवढा जे कम्युनिकेशन गॅप हा फार जास्त होता. आता कम्युनिकेशन गॅप जो आहे तो फार कमी झालेला आहे. कारण आता विविध माध्यमं जे आहे, सोशल माध्यमं हे तयार झालेले आहे. मग त्याच्यामध्ये WhatsApp असेल, Telegram असेल, Facebook असेल, Instagram असेल, YouTube असेल, या माध्यमातून शिक्षकांना त्याच दिवशी लगेच सर्व ज्या घडामोडी आहेत त्या लगेच समजत असतात. तर या पोस्टरबाजीमुळे तो निर्णय त्या एक अटी, मग त्या अटीमध्ये सर्वांना आत्तापर्यंत माहिती असेल 100% निकालाची अट ही एकच वाक्य होतं. त्या 100% निकालाकरिता 1 वर्ष शिक्षकांचं वाया गेलं. त्याच्यानंतर दुसरी 10% रँडम तपासणी अर्थ विभागामार्फत ही अट टाकलेली होती. एकच वाक्य होतं, एकच शब्द होता 10% रँडम तपासणी. तर एका शब्दामुळे दुसरं वर्ष वाया गेलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रचलित धोरण हा शब्द नव्हता.
तर तिसरा शब्द की जो अजून देखील आता देखील हा निर्णय झालेला आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं आहे का प्रचलितकरिता पुढं लढा जो आहे तो उभारला जाऊ शकतो. त्याच्यामुळं पोस्टर बॉय जे आहेत त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधून उभं राहू नये. बाशिंग कुठं बांधायचं असतं हे ज्याला समजलं तो हुशार म्हणावा लागेल. तर पोस्टर बॉयजविषयी प्रचंड संताप आणि तीव्र भावना ज्या आहेत ते शिक्षक वर्गामध्ये पसरलेल्या आहे की या मूर्खांमुळे मूर्खसुद्धा शब्द फार कमी होईल. तर अशा अल्प बुद्धीचे जे अल्प विचाराच्या ज्या व्यक्ती आहे की ज्यांच्यामुळे हारतुरे हे या गौण गोष्टी आहे. हारतुरे सर्व शिक्षक जे आहे, सर्व शिक्षक, आमदार, पदवीधर आमदार, कॅबिनेट दर्जाचे मंत्री महोदय यांचं निश्चित स्वागत करतील. परंतु केव्हा जेव्हा खात्यावरती पगार सुरू होईल त्यावेळेस पगारातून त्यांना पेढे खाऊ घालतील. त्याचसोबत हारतुरे जे आहे 4 श्रीफळ देऊन सत्कार करतील. यथोचित सत्कार जो आहे तो केला जाऊ शकतो. परंतु निर्णय कसा होतोय याचं स्पष्टीकरण जे आहे ते शासन निर्णय झाल्यानंतरच सत्कार जो आहे तर तो करणं योग्य ठरेल. असं जे काही विचार करणारे जे शिक्षक आहे, स्वतः विचार करणारे, दुसऱ्याच्या बुद्धीने न चालणारे, दुसऱ्या एका झाडाखाली खुरटं जसं गवत असतं की त्या गवताला वाटतं की मी या झाडाखाली खूप सुरक्षित आहे. परंतु त्या झाडाच्या सावलीमध्ये वाढल्यामुळे ते गवत खुरटं राहतं. त्याला सूर्यप्रकाश मिळत नाही. परंतु ते गवत जर जर त्याने सूर्यप्रकाश त्याला जर मिळाला तर ते गवत मोठं होतं आणि ज्या झाडाखाली, ज्या झाडाच्या सावलीखाली वाढलेलं असतं त्याच्यापेक्षा देखील मोठे होण्याची ताकद त्याच्यामध्ये क्षमता जी आहे त्या झाडामध्ये, जे सावलीत वाढणारं झाड आहे त्याच्यामध्ये त्या झाडात क्षमता असते. परंतु दुसऱ्याच्या बुद्धीने, दुसऱ्याच्या विचाराने चालण्याऐवजी स्वतःची बुद्धी वापरा. इतरांचं, कारण काही ज्या बाह्य ज्या शक्ती आहेत त्यामध्ये काही मोठे पदावरील ज्या काही व्यक्ती आहेत ते शिक्षकांना हाताशी धरून शिक्षकांमध्ये विविध मेसेज जे आहे ते पाठवले जातात. सर्व शिक्षकांना ऑपरेट या पोस्टर बॉयजमुळं केलं जात आहे. हा देखील एक खूप मोठा धोका शिक्षकांना आहे. कारण पोस्टर बॉय जे आहे विविध पोस्टर काढून शिक्षकांना गुमराह करतायत, शिक्षकांना डायव्हर्ट करत असतात. त्यामुळे स्वतः शासन निर्णय वाचल्याशिवाय शासन निर्णयातील अटी शर्ती काय नेमकी निर्गमित केलेल्या आहे, कोणत्या कमी केलेल्या आहे, कोणता पगार सुरू होण्याच्या दृष्टीने काय निर्णय झालेला आहे, हे स्वतः शिक्षकांनी प्रत्येकाने वाचावं. आणि त्याच्यानंतरच निश्चित जर सत्कार करण्यासारखा, जर स्वागत करण्यासारखा जर निर्णय झाला असेल तर स्वागत हे केलंच पाहिजे. त्याकरिता खूप बलिदान जे आहे आपल्या शिक्षकांचे हे केलेले आहे. आणि या क्षणी ज्या शिक्षकांचे बलिदान गेलेलं आहे त्या शिक्षकांचा तरी एक त्याग म्हणून किमान आपण आत्ता तरी पोस्टरबाजी करणं हे योग्य किंवा आत्ता त्या थराचं ठरणार नाही आहे. आपण जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगून अशा जे आपले शिक्षक बांधव आपल्याला सोडून गेलेले आहे, त्यांचे कुटुंबीय आता कोणत्या परिस्थितीमध्ये वावरत आहे याची देखील लाज थोडीशी पोस्टर बॉयजनी जी आहे ती ठेवली तर निश्चित योग्य होऊ शकतं. कारण त्यांना खऱ्या अर्थाने ही श्रद्धांजली म्हणू आपण शकतो. तर आता शासन निर्णय जेव्हा निर्गमित होईल आणि शासन निर्णय जेव्हा सर्व शिक्षक स्वतः वाचतील आणि पाहतील त्यानंतरच यावरती विश्वास ठेवणं योग्य ठरेल. कारण ते लिखित स्वरूपामध्ये आज फक्त निर्णय झालेला आहे. निर्णयामध्ये 20% शाळांना अनुदान देण्याकरिता सांगण्यात आलेलं आहे. ज्यांना 20% मिळत आहे त्यांना पुढील 20% टप्पा देण्याचं ठरलेलं आहे. त्यांच्या अटी शर्ती शिथिल करण्याचं एवढंच समजलेलं आहे हा निर्णय. परंतु कोणत्या अटी शर्ती निर्गमित झाल्या याविषयी देखील अजून फार मोठं, आणि त्यामध्ये अनुदान कधीपासून देणार याविषयी मात्र कुणी काही सांगितलेलं नाही आहे. कोणत्या अटी शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहे या देखील सांगण्यात आलेलं नाही आहे. आता जर रोस्टर जर 0 करण्याची अट जर ठेवली तर किती शाळांचं रोस्टर 0 आहे हा देखील प्रश्नचिन्ह आहे. त्याच्यामुळं पोस्टर बॉय जे आहे त्यांनी सुद्धा विचार करावा का आपलं रोस्टर 0 आहे का. आपल्या शाळांचं रोस्टर 0 असेल तर आपल्याला निश्चित अनुदान मिळू शकतं. परंतु आपल्या शाळेचं एक जरी बिंदू जर पूर्ण नसेल तर आपल्याला
अनुदान मिळेल का? याचा देखील गांभीर्याने विचार करावा. त्याच्यामुळे कोणत्या अटी शर्ती शिथिल करण्यात आलेल्या आहे का? फक्त रोस्टर तपासलेला असेल आणि बाकीचा जो अनुशेष आहे तो नंतर भरून देण्याच्या अटीवरती जर अनुदान देण्यात येत असेल तर ते देखील स्वागतार्ह गोष्ट आहे. त्याच्यामुळे या सर्व अटी शर्ती कोणत्या शिथिल करण्यात आलेल्या आहे. वर्गसंख्या असतील किंवा विद्यार्थी संख्या असेल, अशा कोणत्या ज्या अटी कारण बऱ्याच वेळेस डॉक्टरकडे एखादा पेशंट गेल्यानंतर कोणताही नवीन जो डॉक्टर असतो तो त्या पेशंटला नेहमी म्हणत असतो, की त्या डॉक्टरकडे तुम्ही कशाला गेलात? त्यांच्याकडे गेल्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला. हा त्रास एवढा तुम्हाला झाला नसता जर आम्ही असतो तर. तर तशी परिस्थिती जी आहे ती प्रत्येक जे नवीन शासन येत असतं, आता हे शासन आत्ता आहे, ते मागच्या शासनाला नाव ठेवणार. आणखी हेच शासन पुढं राहिलं तर हे परत मागच्या शासनाला नाव ठेवणार किंवा नवीन एखादं शासन आलं, नवीन सरकार तयार झालं, तर ते पुन्हा मागच्या सरकारला नाव ठेवणार. ही सायकॉलॉजी सर्वसामान्य शिक्षकांनी ओळखली पाहिजे. कारण आता शिक्षक आमदारकी आणि पदवीधर आमदारकीच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे. त्याच्यामुळे हा भ्रम तर तयार करण्यात आलेला नाही का चक्रव्यूहामध्ये शिक्षकांना फसणार आहे की नाही हे मात्र येत्या काळामध्ये समजणार आहे. कारण एवढ्या सहजासहजी अनुदान जर मिळालं तर निश्चित अत्यंत आनंदाची बाब म्हणावी लागेल आणि सर्वांचं स्वागत जे आहे ते करावं लागेल. परंतु यामध्ये कोणत्या आता शासन निर्णय जेव्हा पाहायला मिळेल त्याच वेळेस खऱ्या अर्थाने आणि जेव्हा शिक्षकांच्या खात्यावरती पगार जमा होईल त्याच वेळेस सर्व कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचे मग त्यामध्ये सर्व शिक्षक आमदार, सर्व पदवीधर आमदार सर्वांचं ज्यांचं यामध्ये योगदान झालेलं आहे त्या प्रत्येकाला आपण त्यांचा मोठा फ्लेक्स लावावा, घरामध्ये त्यांची पूजा करावी, घरामध्ये प्रत्येकाचा फोटो लावून दररोज अगरबत्तीने पूजा करण्यात येईल. त्यांना हार तुरे काय जे असतील ते सगळं स्वागत जे आहे ते शिक्षकांकडून केलं जाईल. परंतु खात्यामध्ये पगार जो आहे तो जमा झाला पाहिजे. तोपर्यंत मात्र त्याच्या आधी सर्वांनी अत्यंत विचारपूर्वक शासन निर्णय निर्गमित होईपर्यंत थोडासा धीर धरावा. तो धीर धरल्यानंतरच याविषयी सर्व स्पष्टता ही होणार आहे. कारण प्रचलित करता पुन्हा लढा जो आहे तो उभारावा लागणार आहे. त्याच्यामुळं आता लबाडाचं निमंत्रण हे जेवल्याशिवाय खरं मानू नये. पोस्टर बॉयजनी ज्या पद्धतीने गुडघ्याला बाशिंग बांधून अतिघाई संकटात नाही अशा पद्धतीने विविध म्हणी ज्या आहे त्या लागू होत आहे. आपले बांधव जे आहे ते आपल्याला सोडून गेलेले आहे. जनाची नाही थोडीशी मनाची तरी लाज बाळगावी हे बोलून आता येत्या काळामध्ये कशा पद्धतीने निर्णय होत आहे. आज 20% निर्णय झाला. निश्चित स्वागतार्ह बाब म्हणावी लागेल. सर्वांचंच अभिनंदन केलं पाहिजे. परंतु त्याला काहीतरी कशा पद्धतीने हा निर्णय झाला आहे त्याच्यावरती ते स्वागत आणि अभिनंदन जे आहे ते ठेवण्यात यावं. कारण 20 वर्ष हा शिक्षकांचा खूप मोठा त्याग आहे. 20 वर्ष शिक्षकांना त्रास झालेला आहे. कित्येक शिक्षक दगावलेले आहे त्याच्यामुळे थोडंसं सबुरीने घ्यावं आणि निर्णय जेव्हा स्वतः शिक्षकांनी पाहावं, दुसऱ्याचं ऐकू नये. दुसऱ्याचं ऐकून कारण आत्तापर्यंत 30 तारखेला इतिहास घडेल अशा प्रचिती सर्वांना आलेली आहे. इतिहास कशा पद्धतीने घडला याची प्रचिती सर्वांना आलेली. 30 तारखेला इतिहास घडेल, 15 तारखेला, 1 तारखेला आणि मास्टर स्ट्रोक वगैरे या सर्व गोष्टी ज्या आहे या गोष्टींवरती आपण विश्वास ठेवायचा का ठेवायचा नाही हे येत्या काळामध्ये सर्व शासन निर्णय येऊ द्या आणि त्यानंतर सर्व घडामोडी ज्या आहेत त्या स्पष्ट होतील. आता तोंडी सांगण्यावरती कारण याआधी तोंडी जे आहे काही शिक्षक आमदारांनी सांगितलेलं होतं की मुख्य सचिवांची सही झालेली आहे. परंतु जेव्हा शिक्षक संघटनेच्या काही पदाधिकारी मुंबई या ठिकाणी गेलेल्या होत्या, काही पुरुष पदाधिकारी, काही महिला पदाधिकारी मुंबईला गेलेल्या होत्या, तर तेव्हा स्पष्ट समजलेलं होतं का मुख्य सचिवांची सहीच झालेली नाही आहे. परंतु काही पदवीधर आमदार, काही शिक्षक आमदार छातीठोकपणे सांगत होते की सही झालेली आहे, परंतु प्रत्यक्षात सही मात्र झालेली नव्हती. त्याच्यामुळं स्वतःवरती विश्वास ठेवा. आपल्याला कुणीतरी ऑपरेट तर करत नाही ना, आपल्यामार्फत आपल्या सर्व शिक्षक बांधवांना तर गळाला तर कोणी लावत नाही ना, आपल्यामुळं इतरांचे संसार उद्ध्वस्त तर होणार नाही ना, याचा देखील विचार आपण कुटुंबाचा उद्ध्वस्त होणार नाही ना, याचा देखील आपण विचार करावा.
आपल्याला पुढारपण करायचं असेल तर आपण एखाद्या पक्षामध्ये जाहीर प्रवेश करावा. एखाद्याला जर आमदारकीला उभं राहायचं असेल, शिक्षक आमदारकी, पदवीधर आमदारकी, तर त्यांनी जाहीरपणे सांगावं. परंतु असं शिक्षकांना जे आहे मिसगाईड करू नये, हे सर्वात महत्त्वाचं आहे. त्याकरिता शासन निर्णय निर्गमित होऊ द्या. शासन निर्णय सर्व शिक्षकांनी डाउनलोड करावा आणि स्वतः पाहावा, स्वतः वाचावं. काही समजलं नाही तर इतरांची मदत घ्यावी आणि त्यानंतर जर खरंच आपल्या खात्यावरती पगार जर जमा होत असेल, तर सर्वांनी सर्व कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांचं हे स्वागत नक्कीच केलं पाहिजे. कारण त्याकरिता ते पात्र आहे आणि त्याचसोबत त्यांना जिथे असेल, ज्या ठिकाणी दौऱ्यावरती असेल, तर त्या ठिकाणी जाऊन शाल श्रीफळ देऊन त्यांचं हे स्वागत जे आहे ते प्रामाणिकपणे केलं पाहिजे. कारण त्यांनी आपल्या खात्यावरती पगार जो आहे तो जमा केलेला आहे. तर त्यामुळे आलेल्या पगारातून तेवढा खर्च जो आहे, शाल श्रीफळ किंवा 2 पुष्पगुच्छ तरी आपण त्यांना दिला, तर निश्चित तो खऱ्या अर्थाने त्यांचा सत्कार होऊ शकतो. मात्र आता या क्षणाला सध्या सत्कार करणं योग्य की अयोग्य, ही स्वतःची बुद्धी वापरावी. आपण पोस्ट ग्रॅज्युएट झालेलो आहोत, एम-ए, एम-कॉम, एम-एस-सी झालेलो आहोत, त्यानंतर बी-एड झालेलं आहे, डी-एड झालेलं आहे. आपलं वय काय आहे, आपण काय करतोय, याची देखील थोडीशी जाणीव शिक्षकांनी ठेवावी. हेच यावेळी सर्वसामान्य शिक्षकांना वाटतंय. सर्वसामान्य शिक्षक जे आहे ते या पद्धतीने व्यक्त होत आहे. त्यांच्या भावना आपण फक्त या माध्यमातून व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळे येत्या काळामध्ये आणखी शिक्षकांकडून काय माहिती येते, ती माहिती आल्यानंतर तीही माहिती याच पद्धतीने पुढं आपण सादर करणार आहोत.